राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात व्यापक कर्जमाफीचा मार्ग आता मोकळा झाला असल्याचं सांगत हा निर्णय राज्यातील शेतकरी आणि महाराष्ट्रासाठी आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं संपूर्ण महाराष्ट्राने अभिनंदन केलं। स्वतः शरद पवार साहेबांनी अभिनंदन केलं। विधिमंडळाने काल त्यांचं अभिनंदन केलं की एक महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्याकरता काल देवेंद्रजींनी घेतला आहे। 50,000ची अट कमी केल्यामुळे आता सरसकटचा मार्ग मोकळा झाला आहे। निश्चितपणे महाराष्ट्राकरता आनंदाची गोष्ट आहे। पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे। जानेवारी ते मे या अवघ्या 5 महिन्यात तब्बल 313 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। विशेष म्हणजे अनेक आत्महत्याग्रस्त कुटुंबापर्यंत शासनाची यंत्रणाच पोहोचली नसल्याचंही समोर आलंय। जानेवारी ते मे या 5 महिन्यांच्या कालावधीत 313 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे। यात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक 105 आत्महत्या करण्यात आल्या आहेत। तर धक्कादायक बाब म्हणजे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनकडून अनेक आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटी देखील देण्यात आल्या नाही। या 313 प्रकरणांपैकी 76 कुटुंब पात्र तर 56 कुटुंब अपात्र ठरली आहेत। तर 181 प्रकरणं अद्यापही प्रलंबित आहेत। शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या मिशनच्या कार्यपद्धतीवर यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। अमरावती जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाणांमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे। पेरणीनंतर 10 दिवस उलटूनही बियाणं उगवलं नसल्यानं अनेक शेतकऱ्यांवर पुन्हा दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे प्रति एकर सुमारे 20,000 रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला असून बियाणे कंपनीवर कठोर कारवाई आणि नुकसान भरपाईची मागणी त्यांनी केली आहे। अमरावतीच्या खारतळेगाव परिसरात बोगस सोयाबीन बियाणांचा फटका शेतकऱ्यांना बसलाय। पेरणी करून 10 दिवस उलटूनही बियाणं उगवलं नसल्यानं शेतकऱ्यांना पुन्हा दुबार पेरणी करावी लागते। यामुळे बियाणं, मजुरी आणि मशागतीचा खर्च वाढून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रति एकर सुमारे 20,000 रुपयांचा फटका बसला असून आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त कर्जाचं संकट ओढवलं आहे। बोगस बियाणं पुरवणाऱ्या कंपनींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि झालेल्या नुकसानीची तातडीनं भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे। माझं शेत खारतळेगाव भाग 2 मध्ये आहे। खारतळेगाव भाग 2 मध्ये मी 30 जूनला पेरणी केलेली होती। इनोवेज महादेव या कंपनीचे 4 बॅग। कालची 8 तारीख झाली असता तरी ते बियाणं उगवलेलं नाही। तर आज मी 9 तारखेला पुन्हा एकदा माझ्या शेतात पेरणी केलेली आहे। पश्चिम विदर्भात पेरणी करूनही सोयाबीन उगवलं नसल्याच्या तब्बल 2,382 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी नोंदवल्या आहेत। पेरलेलं सोयाबीन उगवलं नसल्यानं दुसरीकडे शेतकरी दुबार पेरणी करतोय। विदर्भात प्रामुख्याने सोयाबीनची लागवड शेतकरी करतो। यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी केली, मात्र 10 ते 11 दिवस उलटूनही सोयाबीनचं बियाणं निघालं नाही। यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे धाव घेत तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे। पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला या 5 जिल्ह्यांमध्ये 2,382 तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत। या संदर्भात विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी प्रतिक्रिया देताना उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात चौकशी सुरू असल्याची माहिती दिली। अमरावती विभागाच्या 4 जिल्ह्यांमध्ये विशेषतः बुलढाणा, अमरावती, यवतमाळ आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये सोयाबीन बियाण्यामध्ये उगवण समाधानकारक नसल्याबाबत तक्रारी या आठवड्यामध्ये प्राप्त झाल्या। सोमवारपासून त्या तक्रारी तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती प्राप्त झालेल्या आहेत। याची पाहणी उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीच्या मार्फत करण्यात येत आहे। पाहणी बऱ्याच अंशी पूर्ण झालेली आहे बऱ्याचशा सब डिव्हिजनमध्ये, आणि त्यामधून जे निष्कर्ष आले त्याच्या आधारे उगवण क्षमतेमध्ये बऱ्याचशा अडचणी असल्याचं दिसून येते। तर या अनुषंगाने कृषी विभागाने तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिलेल्या आहेत। अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी तिवसा तालुक्याला आकस्मिकपणे भेट देत बोगस बियाणांमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। यावेळी बोगस बियाणे दोषी कंपन्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले। तिवसा येथे साहेबराव अळसपुरे यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देत त्यांनी बियाणांची उगवण, पिकांची स्थिती आणि झालेल्या नुकसानीची माहिती घेतली। शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी ऐकून घेत त्यांनी कृषी विभागाला तातडीनं कारवाईचे आदेश दिले। जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे तातडीनं पूर्ण करावेत
असे आदेश दिले आहेत. याशिवाय पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळेल यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. तर निकृष्ट बियाणे पुरवणाऱ्या संबंधित कंपन्यांवर नियमानुसार कारवाईचे आदेश दिले आहेत. कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचंही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावलं. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार तिवसा तालुक्यात आतापर्यंत निकृष्ट बियाण्यांबाबत 103 तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर त्यापैकी 81 तक्रारी सोयाबीन बियाण्यांशी संबंधित आहेत. अनेक ठिकाणी उगवण न झाल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष शेतभेट, पंचनामे आणि पुढील कारवाई जलद गतीनं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अमरावतीच्या बडनेरातील 67 कोटी रुपयांच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पणाआधीच श्रेयवादावरून राजकीय वाद पेटला आहे. अधिकृत कार्यक्रम पत्रिकेत खासदार बळवंत वानखेडे यांचं नाव असताना आमदार रवी राणा यांच्या स्वतंत्र निमंत्रण पत्रिकेत खासदारांसह आमदार प्रवीण पोटे पाटील यांची नावं वगळण्यात आली. त्यामुळे आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. अमरावतीच्या बडनेरा येथील 67 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचं रविवारी लोकार्पण होणार आहे. मात्र उद्घाटनापूर्वीच या विकास कामावरून राजकीय श्रेय घेण्याचा वाद समोर आला आहे. मध्य रेल्वेनं प्रसिद्ध केलेल्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेत अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं आहे. मात्र आमदार रवी राणा यांनी प्रसिद्ध केलेल्या स्वतंत्र निमंत्रण पत्रिकेत खासदार बळवंत वानखेडे आणि भाजपचे विधान परिषद आमदार प्रवीण पोटे पाटील यांची नावं नसल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. वरिष्ठ लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक डावलून संपूर्ण श्रेय स्वतः घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून केला जातोय. अधिकृत कार्यक्रमातील प्रमुख लोकप्रतिनिधींची नावं निमंत्रण पत्रिकेतून वगळणे हा राजकीय शिष्टाचाराचा अपमान असल्याची टीका होते आहे. त्यामुळे लोकार्पणापूर्वीच बडनेऱ्यात श्रेयवादाचं राजकारण चांगलंच तापलं आहे. तर निमंत्रण पत्रिकेतून खासदार आणि भाजप नेत्याचं नाव वगळल्याच्या वादावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देत ही शासकीय नव्हे तर खासगी पातळीवर छापण्यात आलेली निमंत्रण पत्रिका असल्यानं त्यामध्ये कोणाची नावं घ्यायची हा निर्णय आयोजकांचा असल्याचं म्हटलंय. मला वाटतं की त्या निमंत्रण पत्रिका काही शासकीय नाही आहे, ती पत्रिका वेगळी आहे छापलेली. तर त्यांना पटलं ते नाव टाकले, त्यांना पटलं ते नाव नाही टाकले. ती काही शासकीय पत्रिका नाही, त्यांनी ती खाजगी पत्रिका छापली आहे. पाकिस्तानात बसलेल्या कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टीच्या कथित दहशतवादी नेटवर्कचे धागेदोरे थेट अमरावती जिल्ह्यात पोहोचल्याचा संशय आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएसनं जिल्ह्यातील 2 तरुणांना ताब्यात घेतलं. एटीएसनं वलगाव आणि माहुली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 संशयित तरुणांची कसून चौकशी केल्याची माहिती आहे. पोलीस सूत्रांनी यास दुजोरा दिलाय. भट्टी आणि त्याचे हस्तक सोशल मीडिया, विशेषतः इंस्टाग्रामच्या माध्यमातून भारतातील बेरोजगार तरुणांना हेरगिरी, स्लीपर सेल आणि देशविघातक कृत्यांसाठी पैशाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढत असल्याचा गंभीर संशय आहे. एटीएसच्या या धडक कारवाईमुळे अमरावती जिल्ह्यात सध्या खळबळ उडाली आहे. तर राज्यभरात शुक्रवारी दहशतवाद विरोधी पथक म्हणजे एटीएसनं केलेल्या कारवाईत महत्त्वाची माहिती हाती लागल्याचा दावा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केला आहे. ही कारवाई केवळ सुरुवात असून राज्यातील संशयितांविरोधातील मोहीम यापुढेही सुरूच राहील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. शहजाद भट्टी नावाचा एक आतंकवादी हा पाकिस्तानमध्ये बसून भारतामध्ये काही आतंकवाद्या कारवाया घडून आणण्याचा प्रयत्नामध्ये होता. त्याचा हा डाव हाणून पाडण्याकरता जी माहिती, गुप्त माहिती एटीएसला त्या ठिकाणी प्राप्त झाली होती, तर संपूर्ण राज्यामध्ये जवळजवळ 157 ठिकाणी त्या ठिकाणी त्याच्याशी संबंधित असलेल्या लोकांना पकडण्याकरता छापे टाकण्यात आलेले आहेत. अजून काही गुप्त माहिती एटीएस कडे आली आहे. जवळजवळ 100 पेक्षा जास्त लोकांना त्या ठिकाणी ताब्यात घेणं, चौकशी केलेली आहे. अजून काही ठिकाणी त्या ठिकाणी कार्यवाही अपेक्षित पद्धतीची माहिती त्या ठिकाणी एटीएसला प्राप्त झाली होती की समाजामधले काही विध्वंसक लोक यांना त्या ठिकाणी हेरणं आणि त्या ठिकाणी त्यांना शस्त्र उपलब्ध करून देण्याकरिता ऑनलाईन पैसे पाठवणं, पैसे देणं, पैसे उपलब्ध करून देणं आणि त्या माध्यमातून काही कार्यवाया घडून आणणं असा प्रयत्न त्या ठिकाणी या आतंकवाद्याचा होता. परंतु एटीएसनं त्या ठिकाणी वेळीच दखल घेतली आणि त्यांचा हा प्रयत्न त्या ठिकाणी आणून पडला. अमरावती जिल्ह्यातील हैदतपूर वडाळा टोल नाक्यावर लोकविकास संघटनेनं शुक्रवारी पाहणी करून टोल कंपनी आणि प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. टोल नाक्याचं बांधकाम सुरू असताना लोकांकडून टोल वसुली बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. टोल नाक्यापासून 25 किलोमीटर परिसरातील सर्व स्थानिक नागरिकांना टोलमधून पूर्णतः सूट देण्याची तसंच संबंधित महामार्ग आणि पुलाचं अपूर्ण काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली तत्काळ बंद करण्याची संघटनेची प्रमुख मागणी आहे. अपूर्ण सुविधांच्या स्थितीत नागरिकांकडून टोल आकारणं अन्यायकारक असल्याचा आरोप संघटनेतर्फे करण्यात आला.
या मागण्यांवर 8 दिवसात सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. तर टोल कंपनी आणि प्रशासनानं नागरिकांच्या हिताचा विचार करून तातडीनं कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. अमरावती शहरात सुरू असलेल्या ऑनलाईन चक्री जुगाराविरोधात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2नं मोठी कारवाई करत 5 जणांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून एकूण 1,66,610 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस आयुक्त राकेश ओलाई यांच्या निर्देशानुसार शहरातील अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. यानुसार यशोदानगर क्रमांक 1 मधील अरमान ट्रेडर्स या दुकानात फन टार्गेट आणि गोल्डन चास या वेबसाईटवर ऑनलाईन चक्री जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. या आधारे शुक्रवारी गुन्हे शाखेच्या पथकानं या ठिकाणी धाड घातली. यावेळी जुगाराचा व्यवहार सुरू होता. कारवाई दरम्यान 2 जण जुगार चालवत असल्याचं तर 3 जण खेळताना आढळले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, मोबाईल तसंच जुगारासाठी वापरलेले साहित्य असं एकूण 1,66,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील कासमपूर इथं पथरोट पोलिसांनी धडक कारवाई करत एका तरुणाला देशी बनावटीच्या कट्ट्यासह अटक केली. त्याच्याकडून एक देशी पिस्तूल, 2 मॅगझीन आणि 3 जिवंत काडतुसं असा एकूण 23,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार अवैध शस्त्र बाळगणारे तसंच सोशल मीडियावर शस्त्रांचं प्रदर्शन करून दहशत निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत आज पथरोट पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कासमपूर येथील अनिकेत रवींद्र महाजन यांच्या घरावर छापा घालण्यात आला. झडतीदरम्यान घरातून देशी कट्टा, 2 मॅगझीन आणि 3 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली. चौकशीमध्ये आरोपीनं हे शस्त्र अमरावतीच्या अर्जुननगर येथील विपुल भानुदास ठाकरे याच्याकडून घेतल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी पथरोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेला अनिकेत महाजन पोलीस कोठडीत असून फरार आरोपी विपुल ठाकरे याचा पोलीस शोध घेत आहेत. यहाँ मिले गोपनीय जानकारी के तहत दिनांक 9/7/2026 को पथरोट पुलिस ने अनिकेत महाजन नामक युवक रेसिडेंट ऑफ कासमपुर तालुका अचलपुर उसके घर पे रेड की तो उसके पास से एक देसी पिस्तौल, 2 मैगजीन तथा 3 जिंदा राउंड हिरासत में लिए गए और उसके तहत पथरोट पुलिस स्टेशन में CR नंबर 227/2026 भारतीय शस्त्र अधिनियम कलम 325 तथा महाराष्ट्र पुलिस कायदा कलम 135 के तहत गुना रजिस्टर किया गया है. अनिकेत महाजन ने जिसके पास से शस्त्र खरीदा था या उसके पास रखा था उसकी भी जांच की जा रही है.